धन्यवाद। या ठिकाणी सुशांत जोईल बुवाने आपली सुरुवात अगदी उत्तम प्रकारे केलेली आहे। तत्पूर्वी बराच काय नाही काय बोलले, 100% त्याची परतफेड करणार। जब खिड़की खोलो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे सैना। जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए। जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे, जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे, मुझे रोज सवेरे सैना तेरी सूरत दिखाई दे, मुझे रोज सवेरे सैना तेरी सूरत दिखाई दे। जब मुझे नकले खुलकर मेरे कानों में मिल जाए, जब मुझे नकले खुलकर मेरे कानों में मिल जाए, जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे सैना अंकुराचा मिला कणी भुसागर। सन्माननीय काशीराम फळके यांच्याकडून ही 100 रुपयाचं बक्षीस आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे आंबा बागायतदार या ठिकाणी सन्माननीय सोमलेवाडीतून नाना गोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून हे 200 रुपयाचं बक्षीस आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी खरोखर बुवानी जबरदस्त, म्हणजे मी 15 मात्रा देश रागात असा त्यांचा म्हणणा की नोटिशन 15 रागात, म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे 5 5 5 ठीक आहे 15, बुवानी 11, 15 म्हटल्यानंतर 5 5 गेले आणि 11 म्हटल्यानंतर 5 5 आणि हातचो एक असं धरून 11 त्यांनी केलेले। आम्ही म्हणजे दाखवताना कसे दाखवता 5 5 5 15 5 5 10 झाले आणि हातचो एक 11 बरोबर। होय होय होय, नाही परिस्थिती तुझी खरी आहे, कारण तू आता ना अर्ध्या हळकुणात पिवळो झालेलो त्याच्यामुळं काय की बाबा काय गाणं म्हणलंय कसं विश्वाचा विश्राम
यमन म्हणजे मी काय आपलो राग आळावर ओळखलंच तू की ह्यो राग यमन. आता त्यानंतर कारण आमका साधारण हे आम्ही म्हणजे काय म्हटलं साधारण अजूनपर्यंत शिकतो मी यापुढे पण बुवा शिकणार. पण आता तू मोठो पंडित ना त्या प्रश्नाचा उत्तर आता तुला मी आम्ही काय बोलून घुसकाट नाही तुझ्यासारख्या पाडवी. रागाचं नाव सांग. रागाचं नीट नाव सांग आधी. तू वयाचा सांगशील माका मान्य वया ना. त्या रागाचा तू नाव आधी नेमकं ओळख व्हायचा. मी गेलो ना तू खैसून गेलो आणि कसो गेलो याचा जरा तू वादी संवादी त्याच्यानंतर त्याचे कालबिल असा सगळा बराच काय नाही काय हा या पद्धतीत हा पलता कशा उगाच बोलून दाखवा. आता तू मोठं पंडित तो काय सांगशील. आम्ही म्हणजे हे अजून शिकता एवढे काय मोठे ना पण आम्ही आपल्या निदान मात्रा 10-15 काय असतील ती असं हातचं बिच्च काय माका नाही भानगड याची कळत नाही अजूनपर्यंत. पण ठीक आहे आणि तू काय अपराध कोलसवलं तर माका पण नाही समजला. बराच काय तर कोलसवल्या आपलं तुझ्याशी एकदम नादच थोडा भावा तुझ्याबद्दल खरोखर प्रश्नच नाही. कारण तकदून काय केलं ना जबरदस्त आणि खरोखर एकदा जोरदार काय झाल्या पाहिजे. कारण जबरदस्त मला मस्त वाटलं तुझ्या बुतो असं तकदून नाचला होतो. पण 11 मध्ये होतो ना तो काय कोलसविता समजा नव्हता. काय असो काय कोलसवतो तू बुरशी सवय आहे का लहानपणापासून. काय मुला खरोखर म्हणजे काय परिस्थिती माहिता दुसऱ्याचा चांगला बघवणारा. जर समजा त्यात माशी पडली तर ती चहा फेकून द्यायची आणि तीच माशी जर तुपात पडली तर अलगद उचलून बाजूक करायची. अशी तुझी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय हुआ दुसऱ्याच्या दारात कचरो टाकण्याची पद्धत ही आधी सोडून घे. कारण तुका तुझा कळाला नाही पण दुसऱ्याचा जर समजा चांगला झाला असा तर ह्याच्या डोळ्यात काय का कानाने ऐकवणार नाही. समजता काय अशी तुझी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळं काय की आईच्या जीवावर बाईची उदार आणि कोंड्याच्या भातावर जावं सुभेदार ह्या तुम्हाला सांगू नको. त्याच्यामुळे काय बुवा की नुसते कलाकारात जर समज तोंडान बोलून कला दाखवूची तर त्याला पेटी हाणायची नाही. या लक्षात घे. तू एक काम कर पुढे बारी असतात ना पेटी आणू नको. तू किती कमाले होते. तू काय नुसतं बोलावून काय तर सांग ते का ह्यो मात्रा अशी होत ह्यो मात्रा अशी होत नाही ह्यो 11वी मात्रा ह्यो कोलसा होता. काय बोला पण तुझ्या तुझा तू मस्त होता. ज्ञान झालंय मी तुझं. ठीक आहे एक मनोरंजन म्हणून. पण काय एवढं अतिरेक बरोबर नाही. हल्ली लई शेपारलेलं दिसतं हे वाच आरेक झाला तरी नशीब इथपर्यंत. जर समजा तो शास्त्रीय संगीत पंडित बिंडित असतो ना तर आमका नाही वाटत साधारण रस्त्यात चाललो असतो विमानच घेऊन फिरलो असतो. जबरदस्त आहे. पण खरोखर काय विषय चालू ते सगळे लांब बसले जे आता लांब बसले ते म्हणतात एकंदरीत बरा ह्या चिकाटला तर सोडवणं पण जवळ जाणार लांब राहते बरा. आता कसा रमता
अरे दुसऱ्याच्या चुक्यो काढू नये, पण किती त्याच्यासाठी आधी आपण तरी व्यवस्थित व्हाया. काय ना एवढं पण ते का बस आता नुसती तो आग फुकीत राहा आणि हाली हाली त्याची नुसती पोकळ धमकी हो. तुझ्या धमक्यांना मी काय तुझे 5-50 घेऊन आलेले नाही, मी तुझ्या धमक्यांना मी भिनारो ना. तू भले म्हटलं बाबा गावात वेळेच्या नंतर ठीक आहे टाकली मग चढवा लागायची, तरी पण काय या डबल बारीक क्षेत्रात घुसल्याच्या नंतर काही गोष्टी इज्जत घिजत हे कमरे बांधूनच ठेवूच लागतं. त्याच्यामुळं ठीक आहे पांढरा हात बरा घालतो. असो बुवा या ठिकाणी महिला वर्गावर बोलले. खरोखर 1,500 रुपये त्यांना या 1-1.5 महिन्यापूर्वी गावले होते. आता वाढ बघतात 2100 रुपयाचे, पण नक्की येतील. आणि महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि महिला वर्गामुळे आज कोणत्याही कार्यक्रमाला शोभा येते. त्यामुळे ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्या सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या जिजाबाई, त्यानंतर अहिल्याबाई होळकर हिरकणी या स्त्रियांनी बुवा अनाथांची माई सिंधुताई सपकाळ या स्त्रियांनी महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. त्यामुळे या स्त्रियांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कारण बुवा स्त्री म्हटल्यानंतर वाघीण ती, त्याच्यामुळे आता ते जरी हे बसले तरी त्यांना माहिती आहे की उद्या दुपारच्या जेवणा काय करायचा. वाटाणे भिजत घातले तर ह्यो बापियो काय खाणार नाही, बरा पिठी ढवळली तर जील खाणार नाही. म्हणजे अशी विचार असतात उद्या दुपारच्या जेवणात काय बनवायचा. आता फणस झाले पुरे बिवर तुमच्याकडे झाले की हा तू सगळ्यातच होय माहिती ऐकलं. म्हणजे असो विषय आता बुवा. कारण स्त्री म्हटल्यानंतर वाघिणा ती वाघिणी आहे. त्याच्यामुळे बुवा काय आज स्त्री लग्न झालेली स्त्री बघ हातात बांगडे घालता नवऱ्याच्या नावाचं, कपाळावर कुंकू लावता नवऱ्याच्या नावाचा, त्याच्यानंतर पायात जोडवे घालता नवऱ्याच्या नावाचे. एवढंच नाही तर 9 महिने 9 दिवस पोटाचं ओझं बाळगून जन्म देणाऱ्या त्या मुलाच्या नावानंतर देखील बापाचं नाव लावता. एवढी स्त्री ती उदार मताची आहे, बरोबर ना. म्हणून काय स्त्रियांसाठी आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून आज समाजामध्ये वावरतायत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या स्त्रियांसाठी झाल्या पाहिजेत. कारण काय बुवा आज फेअर अँड लवलीची ऍड बघा स्त्रियांसाठी या. फेअर अँड लवली लगा खूप संगती पाव येता असो तोंडातला शब्द असो कधीतरी चुकवून येता तर तुका हसू नको दातच काढूचे माहिती आहे. फेअर अँड लवली लगाव खूप सुरती पाव, संतूर साबण लगाव खूप सुरती पाव. या स्त्रियांसाठी आमका बापियांका काय पुरुषांका हिजगाड लगाव भुजिली बघाव. त्याच्यामुळं काय बोलण्यासारख्या बराचा. पण सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की लग्न होत नाही. कारण एक मनोरंजनाचा भाग हा झाला पाहिजे. कारण शेवटी 100% जो आता इथपर्यंत सुरुवातीक जो रागांची भाषा करू शकता तो शेवटी नक्कीच भांडण करणार ह्या माका माहिती आहे. पण खैसून तरी मामाच्या गावातीलच ह्याचा तरी फक्त भान राहा. आणि पण ठीक आहे सध्या लग्न होणार आहे. कारण सध्या लग्नाची व्याख्या म्हणजे अशी झाली आहे प्रेमाची व्याख्या. लग्न होण्यासाठी निवडलेला पर्याय म्हणजे बुवा प्रेम. पण प्रेम कोणावर करावं? प्रेम राष्ट्रावर करावं, प्रेम देशावर करावं, प्रेम जगाला ज्ञान देणाऱ्या ज्ञानेश्वरीवरती करावं, प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवरती करावं, प्रेम आई वडिलांवरती करावं, प्रेम आपल्या या मातीवरती करावं. पण सध्याचा प्रेम असा झाला ब्लूटूथ सारख्या जवळ असा
तोपर्यंत कनेक्ट, आणि लांब एकदा गेला की पुन्हा सर्चिंग चालू झाला. आणि काय काय झाल्यानंतर 35-40 वयाचे जे असतात ना, ते काही ऑर्केस्ट्रा, काही डबल बारी, म्हणजे साधारण असे असतात बाई. फक्त त्यांचा विषय काय, लग्न होतं करणार काय हे ऑर्केस्ट्राने असतात ना, हे साधारण हे तो टेबल फॅन चालू कसं तो टेबल फॅन चालू, सर्चिंग चालू, अशी परिस्थिती आहे. बरोबर ठीक आहे. आता बोललाय त्याच्यावर तो 100% खवाळणारा, आणि माका माहिती आहे तू किती बोलू शकतोस तू आणि किती नाही बोलू शकत, पण आता माका तुझं भान किती आहे ह्याच बघूचा. राग जरा हलवण्याचा प्रयत्न करतोय, ते का समजू गयो ना. लक्ष दे. तू मोठं पंडित तो सांग काय करतोय या. तू हयात आहे तर माईक वर बोलायचा. गबनी गबजानी परिसर त्याच्यामुळे काय बुवा सध्या हय कोण कमी नाही, आणि कधी कमी लेखायचा नाही एखाद्या, कारण हय तुझा माझा काय नाही, कारण ज्याची लंका सोन्याची होती, ज्याची इष्ट सप्तकोटी घरा कांचनाची, सप्तकोटी घरा पितळेची, सप्तकोटी घरा चांदीची, आणि अख्खी लंका सोन्याची होती, तरी देखील मारताना फुटको मनी नाही होतो त्याच्या तोंडात घालू. मरताना फुटको मनी नाही होतो त्याच्या तोंडात घालू. त्याच्यामुळे हय तुझा माझा काय नाही, आणि हय कमी कोणाक लेखायचा नाही, कारण शेरात 1.25 शेर हय उपस्थित होतच. बरोबर ना. त्याच्यामुळं काय आयुष्य सुंदरपणे जगायचा, कारण देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. माझ्या सुरुवाती म्हणून तरी पण आयोग देतोय, नाहीतर आणि तुझ्यात काय हिंमत असा तर तू बोल आधी, मी बघते आधी रूपाचं घ्यायला तो अभंग म्हणतोय, मग काय श्री सन्माननीय शांताराम रावजी गुरव यांच्या स्मरणार्थ, कैलासवासी शांताराम रावजी गुरव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मनोज गुरव यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय आंबा बागायतदार संजयजी पुजारे होलसेल आंब्याचे व्यापारी, एकदम जबरदस्त नागपुळा गणपतीपुळा, कारण जबरदस्त त्यांचं म्हणजे आंब्याचे ह्या असतात क्वालिटी. बरोबर त्यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.